मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो। महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी 5 मार्च 2024 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर आज दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी कोपरगाव शहर व ग्रामीण विभागातील सर्व कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत। वीज उद्योगातील सर्व कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित रोजगार दिल्यास प्रशासकीय खर्चात दरवर्षी सुमारे 2 अब्ज 32 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत पडू शकतात। यासाठी कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा, पगारवाढ करावी व वयाच्या 60व्या वर्षापर्यंत रोजगार द्यावा या व अन्य महत्त्वपूर्ण प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात 9 फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व जिल्ह्यात वीज निर्मिती केंद्र व वितरण व पारेषण कार्यालयात काम बंद आंदोलन सुरू आहे। आज आम्ही सर्व कंत्राटी कामगार महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीनं 28-29 2 दिवस संपावर आहोत। तसा आमचा संप महिन्याभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे, आंदोलन चालू आहे, काम बंद आंदोलन चालू आहे। आणि या काम बंद आंदोलनामागचा आमचा हेतू आहे की आम्ही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये अनेक वर्षापासून काम करत आहोत, तरी पण आमचा पगार हा तुटपुंजा आहे। आणि आमच्या मागण्या आहे की आम्हाला कमीत कमी 60 वर्षापर्यंत आमचा रोजगार हा टिकून राहावा व आम्हाला कॉन्ट्रॅक्टदार विरहित पगार मिळावा व आमचा विमा हा 20 लाखापर्यंत असावा। ह्या आमच्या प्रमुख मागण्या असून आम्हाला शासनाने जर 5 तारखेपर्यंत काम बंद आंदोलनात काही मागण्यांचं पूर्ण केलं नाही, तर बैठक केली नाही, तर आम्ही 5 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेमुदत संपावर जाणार आहोत। त्यामुळे शासनाने आमची दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर सहकार्य करावं अशी मी विनंती करतो। कामगार एकजुटीचा हा हमसाब। 22/2024 पासून आम्ही जे संपावर आहोत सर्व कंत्राटी कामगार, तर आमच्या संघटने कामगार युनियन संघटनेला जे पाठिंबा, ज्या संघटनेने पाठिंबा दिला त्यामध्ये संयुक्त कृती समिती, तांत्रिक कामगार युनियन संघटना आणि फेडरेशन संघटना यांनी सर्व, आणि अहमदनगर जिल्हा कामगार संघटना, सर्व संघटनेने आम्हाला तांत्रिक कामगार संघटनांना पाठिंबा दिलेला आहे। त्याबद्दल आम्ही सगळे कंत्राटी कामगार त्यांचे आभार मानतो।